पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी भाजपकडून जाहीर होताच मागच्या वेळेस 2019ला ज्यांनी विधानसभा राष्ट्रवादीकडून लढली होती ते बजरंग सोनवणे यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना बीडमधून आव्हान द्यावं असे कार्यकर्त्यांचं एकंदरीत म्हणणं आलेलं आहे। त्यांनी बैठक बी आज केज या ठिकाणी घेतलेली। आपल्यासोबत बजरंग सोनवणे यांचे समर्थक आहेत। काय एकंदरीत भावना जाणून घेऊ, मला सांग काय भावना घेऊन तुम्ही आज बैठक घेतली? कारण अलीकडल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीवर कुणीही खुश नाही। कोणचा घटक शेतकरी असेल, अल्पसंख्याक असेल, दलित असेल हा किंवा मराठा समाज असेल, कुणीही या भारतीय जनता पार्टीवर खुश नाही। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारकडून दबाव तंत्राचा वापर होत असल्यामुळे आज बैठकीत निर्णय काय झालाय तुमच्या? की एक कार्यकर्त्याची एक तालुका मित्रमंडळाची निवड होती आणि त्या तालुक्याच्या मित्रमंडळाच्या निवडीच्या मार्फत पूर्ण केस तालुक्यामधून प्रत्येक गावचे कार्यकर्ते आले आणि त्यांचं असं मत आलं की बाप्पांनी लोकसभा निवडणूक लढवावी। कारण जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याची आणि शेतकऱ्याची आणि विशेष करून तरुण वर्गाची की एक भावना आहे की बाप्पाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि बाप्पाने एक निवडणूक ह्याच्यासाठी लढावं की बाप्पाच सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आणि युवकासाठी काहीतरी करू शकतात। मला सांग काय ठरलंय आज बैठकीमध्ये? आजच्या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते तिथे आले होते। त्यांच्या सर्व एकमताने असा विचार आहे की या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामधूनच क्रांतीची सुरुवात होती आणि इथं प्रस्थापित नेत्यांना शह देण्यासाठी एक शेतकरी पुत्र, एक विस्थापितांचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांनी हातात तुतारी घेऊन मैदानात उतरावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। काय भावना आहेत एकंदरीत तुमच्या? आमच्या सर्वांच्याच भावना आहेत की बाप्पा लोकसभा या ठिकाणी लढवावी। कारण आम्ही आता आमचा पक्ष सत्तेत आहे, आता आम्ही अजितदादा गटात आहोत, पण आम्हाला कुठंही म्हणजे मान सन्मान दिला जात नाही, आम्हाला डावललं जाते आणि निधी तर नाहीच। प्रत्येक वेळेस आम्हाला कार्यकर्त्याला आमच्या सरपंचाला उपासमारीची वेळ येईल। आम्ही जिथं प्रस्ताव घेऊन गेलो तिथं आमचा आवर्जून या ठिकाणी काम नाकारलं जाते। मग आम्ही सत्तेत राहायचंच कशाला? मग आम्ही पालकमंत्री आमचा बनायचंच कशाला? ही आमच्यावर वेळ आली तर इथं असाल अजितदादा लक्ष देत नसतील तर त्यासाठी आम्हाला कुठेतरी पाऊल उचलावं लागेल। म्हणून आम्ही बाप्पा सोबत आहोत आणि बाप्पाला आम्ही सर्वांना सांगितलंय तुम्ही जे निर्णय घेता ते मान्य, तुम्ही लोकसभा लढवावी ही आमची सर्वांची इच्छा आहे। काय भावा तुम्ही बैठकीला आलात, काय निर्णय झालाय? काय भावना? आज या ठिकाणी बजरंग बाप्पा मित्रमंडळाची या ठिकाणी बैठक झाली। या बैठकीत सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की केस तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी की बाप्पाला फोर्स करून या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी घ्या असा आग्रह करून या ठिकाणी आमची ही बैठक संपन्न झालेली आहे। निश्चितच आमच्या सर्व कार्यकर्त्याचा मान सन्मान ठेवून बाप्पा या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार निश्चिती करतात आणि पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकावा। जे 2019ला बाप्पा 1 लाख मतांनी पराभव झाला, तो पराभव काही गोष्टी सुधारण्यासाठी डबल संधी आलेली आहे आणि या ठिकाणी 2024च्या लोकसभेमध्ये त्या चुकांची पुनरावृत्ती न करता या ठिकाणी डबल लोकसभा निवडणूक लढून हा या ठिकाणी केज मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडून येतील। बैठक जी आहे ती संपन्न झालेली। एक मताने बजरंग सोनवणे यांनी जे आहे ते निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेली। मात्र या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना बजरंग सोनवणे खरंच आव्हान देतील का हा देखील प्रश्न या ठिकाणी आहे। आणि या निवडणुकीमध्ये काय बजरंग सोनवणे ही निवडणुकीमध्ये काय निर्णय घेतात याकडे संबंध राज्याचं लक्ष असणार आहे। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।